गाईस, माझे मिस्टर गेले शिर्डीला साईबाबाकडे आणि आम्ही त्यांच्यासाठी केक आणला. व्हिडिओ कॉल करतो तर ते फोन पण नाही उचलत आणि फोन बंद करून झोपून घेतले आणि आम्ही इथं वाट बघतोय फोन उचलायची. हे बघा गाईस, आम्ही कॉल करतोय त्यांच्या दोन्ही फोनवर. त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलेत ते फोन आणि आता ते कॉल नाही उचलत. आम्ही त्यांच्या दोन्ही फोनवर कॉल करतोय पण ते फोन बंद करून ठेवलेला आहे. इथं बघा आमचा लव पण झोपलाय, स्विच ऑफ करून ठेवलाय. त्यांचे जे फ्रेंड आहे म्हणजे माझे अंकल, त्यांनाही कॉल केला तर त्यांचा फोन पण बिझी येतोय. आता काय करायचं, आम्ही वाट बघतोय कधीची. गाईस, केक बिक रेडी केलाय, कॅन्डल रेडी आहे. फोनवर फोन करते पण फोन काय उचलत नाही. 12 वाजून चालले. व्हॉट इज दिस? तर गाईस, रात्री आम्ही व्हिडिओ कॉल करत होतो तर लवचे पप्पा कॉल नव्हते उचलत आणि आता सकाळी माझं बोलणं झालं पण लव स्कूलला गेलेला. तर आता लव स्कूल मधून आलाय घरी आणि आम्ही आता लवच्या पप्पाला व्हिडिओ कॉल करणार आणि त्यांचा केक कटिंग करणार व्हिडिओ कॉल वरती. हे बघा रात्रीच केक आम्ही आणून ठेवलेला पण त्यांनी काही कॉल उचलला नाही. रात्री इथली एवढी चांगली छान फॅमिली आहे तरी पण बघा कॉल पण नाही उचलत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पप्पा. मिस्टर बाहेर गेलेले आहेत आणि त्यांचा केक कापलाय. शिर्डीला गाईस, आम्ही रात्री केक नाही कापला कारण की त्यांनी कॉल नाही उचलले आमच्या रात्री. तर आता त्यांनी कॉल उचलला, आम्ही आता केक कापलाय. तर कसं वाटलं आमचा बर्थडे ऑनलाईन कमेंट करून. गाईस, पप्पांनी रात्री खूप कॉल हॅपी बर्थडे नाही. तुम्ही पण कमेंट मध्ये खूप विशेष करा त्यांना. आणि पुढे बघा आम्ही कुठेतरी जाणार आहे तर तुम्हाला लवकरच सांगू कुठे चाललोय. गाईस, आम्ही दुपारी व्हिडिओ कॉल वरती जसा की केक कटिंग केलाय. आता आम्ही चाललोय फिरायला कारण की लवचे पप्पा बोलले जावा तुम्ही लवला घेऊन फिरायला. तर आम्ही आता निघालो, रेडी झालोय. चला भेटूया नंतर, बाय. तर गाईस, आम्ही चाललोय आता दादर मार्केटला. हे बघा इथं मावशी आहे, मावशी, ही मम्मी आणि आमचे काका. हाय बोला काका. तर आम्ही आता चाललोय दादर मार्केटला शॉपिंग करायला. हे बघा खूप ट्रॅफिक आहे. तो हे बघा गाईस, आम्ही पोहोचलोय मार्केटला. तर आम्ही पोहोचलोय मार्केटला. बघा आम्ही मार्केटला पोहोचूच तर आमची हालत काय झाली खराब. कॅमेरा बघ तुझा एवढा सडका कॅमेरा. ये देखो, मम्मी चप्पल देख रही थी, इतना कुछ खास पसंद नहीं आया. मासी को भी पसंद नहीं आया. मम्मी मावशीला पण नाही आवडली. आणि मम्मीने हे बघा बॅग घेतली आहे तिथनं. आवडली का बॅग? गाईस, आम्हाला लागली भूक. सकाळपासून आम्ही काही नाही खाल्लंय आणि काहीच नाही भेटत. इथे काहीच नाही भेटत आहे. भूक लागली तर पूर्ण मार्केट बंद व्हायला. आम्ही चुकीच्या टाइम आले, मार्केट बंद व्हायला आले आता सर्व. गाईस, सारा बना जाओ. फोटो बघून कळेल ना तुम्हाला. फोटो बघून थांबा. गाइस, ये देखो ज्वेलरी पण बघा किती चांगली भेटते इथं. गाइस, ये देखो यहाँ पे इयरिंग कितने अच्छे अच्छे हैं. इयरिंग बघा किती छान छान आहे इथं. माझे कान तुटून हातात.
तर गाईस आम्ही तर पाणीपुरी खायला थांबवलंय. हे बघा मावशीचं डोकं दुखते, त्या दोघींचं नेहमी डोकं दुखते. डोकं दुखणारी गँग आहे. कोण बोलणार का या बाईचं डोकं दुखते, तोड बघू जरा. तर आम्ही इथं पाणीपुरी खायला आलो कारण की खूप भूक लागली. सकाळपासून काहीच नाही खाल्लं. एक छोटी पाणी बॉटल. आणि हे बघा किती गर्दी आहे. आमचा नंबर कधी येतो काय माहिती. तर गाईज आम्ही बर्गर किंग मधून बर्गर घेतले बघा. पण काय आम्ही आलोय आणि सगळं मार्केट बंद झालंय. मध्ये आलोय आम्ही आणि मार्केट बंद झालंय. दादरला आलो फक्त पाणीपुरी आणि बर्गर खायला. नाही आमचे मुलं खेळले, त्यांनी एन्जॉय केला. ते दुसरीकडे आमच्या संगती नाही आहेत. ते मामांसंगती फिरताय. ते आम्ही तिघी वेगळ्या आहेत. कारण की आम्ही शॉपिंग करणार आहेत. ते त्यांना माहिती आहे खूप चालावं लागेल म्हणून ते आम्ही त्यांना घेऊन आलो असतो इकडे. पण गर्दीमध्ये त्यांना ना एकदम चिडचिड होते, गरम होते खूप मुलांना ना, म्हणून नाही आणलं आम्ही त्यांना सांगते. हे बघा मम्मी नाईटी घेते, मॅक्सी घेते आणि तिथं मावशी वन पीस का कुर्ता बघते आणि सर्व बंद झालंय. बघितलं पोपट झाला गाईस आमचा. ते बघा तिला बघा, ते बघा तिला बघा, बंद आहे काय आणि तरी चालली तिथं. काहीच नाही भेटणार तिला आता. सर्व बंद व्हायला आलं आणि आम्ही आत्ता आलो शॉपिंग करायला खाली फुकट. तो गाइस बचपन के दिन याद आ गए, इसलिए हमने कुल्फी ले लिया. बचपन में खाते थे हम लोग. लोकेशन डाको ना, आते डाको. इसी रोड पे रहते बच्चे. दादर स्टेशन के सामने ही आहे. गाइस हे बघा आम्ही आता स्टेशनला आहे. ट्रेनसाठी निघालोय. खूप लेट झालंय, 11 वाजले. आम्ही बसलोय ट्रेनमध्ये. बघा यांना भूक लागली दोघींना पण. बर्गर खात आहे, त्यांना भूक लागली दोघींना पण. जबरदस्ती बर्गर चालते. मला काही खायची इच्छा नाही आता, इच्छा मेली माझी. आम्ही फिरायला आलो तरी थकतोय खूप. मी आता आलोय घरी, उतरणार मानपूरला. 11 वाजले आम्हाला येतात. नाही जेवण पॅक करून जातो. हाय की नाही, जातो आम्ही जेवण पॅक करून. घरी कधी जायचं. कशाला नाही कधी जायचं घरी. कपडे नाही एकतर आम्हाला. काय प्रँक बिंक नाहीये लगेच. मामा प्रँक आहे का ग. गाईज आमचं जेवण झालं आणि आम्ही इथं गप्पा मारतोय. हे बघा बोला, हे बघा मावशी, तिथं मामा, हे बघा मम्मी इथं बसते आणि तिथं आमची मामी भांडी घासते. हा चला. तर गाईस आम्ही घरी आलोय. आताच जेवण झाले आमचे. आणि बघा सगळे मुलं कसे खेळत बसले. तर गाईस हे बघा सगळे खेळतायत. हे यांची टीचर बनली. तर गाईस हे बघा हे खेळताय सगळे. रात के 12 बज चुके हैं आणि आमचे मुलं खेळताय. बाबू काय आहे की नाही, एंजॉय करता बघा सगळे. तो बाय गाइस, गुड नाइट. आज का ब्लॉग यहीं पे खत्म.